गोष्ट त्या दिवसाची. त्या रात्रीनंतर ते पिशाच्च रात्रंदिन तिच्या मागे मागे अगदी सावलीप्रमाणे भटकत असे. कधी तिला हाक देत सुनैना, सुनैना, तर कधी सतत त्याच गोष्टीची आठवण करत. ती रात्र लवकरच येईल जेव्हा तू मला नरबळी देशील आणि मी तुला अमाप धन. असेच काही दिवस निघून गेले. पण ते पिशाच्च सुनैनाची अशी सहजासहजी बाट सोडणार नव्हते हे तिला कळून चुकले होते. अनेक प्रश्न तिला विचलित करून गेले. तेव्हा मीच का हे पिशाच्च माझ्या मागे लागले? मीच ह्याच्यात आवडीत का सापडलीये? मी काय पाप केलं होतं? माझी काय चूक होती? कारण तू माझ्या हाकेला प्रतिसाद दिलास. त्या दिवशी जर तू माझ्या आवाजाच्या दिशेने मला शोधत आली नसतीस तर तुला मी धरलेच नसते. जी विवाहित स्त्री माझा आवाज ऐकू शकते तीच स्त्री मला नरबळी सुद्धा देऊ शकते. म्हणून मी तुझी निवड केली. असे कितीतरी नरबळी आजपर्यंत मी मिळवलेत. त्यामुळे तू पहिली नाहीस आणि नाही शेवटची. जोपर्यंत माझी ही शिकार होत नाही तोपर्यंत मी पुढचा नरबळी मिळवू शकत नाही. सुनैना पुरती हतबल झाली होती. जिने आजपर्यंत साधी पाल मारली नव्हती ती स्वतःच्या नवऱ्याचा बळी तरी कसा देईल? रघुवीरवर तिचा प्राणापेक्षाही जास्त जीव होता. त्यात तिचा सामना तर एका पिशाच्चाशी होता. त्यात घडलेला हा प्रकार घरच्यांना सांगितला तर सर्व काही उद्ध्वस्त होऊन जाईल. आणि जर रघुवीरचा बळी नाही दिला तर सासू सासऱ्यांचा जीव जाईल. एका भलत्याच पेचात ती सापडली होती. रात्र झाली. घरातल्या सर्व व्यक्ती अंथरुणात पडल्या होत्या. सुनैना मात्र कपाटाला तकिया लावून तशीच बसली होती. सुनैना, दार उघड, मी आलोय. सुनैना, सुनैना. त्या पिशाच्च्या समोर जाण्याखेरीज आपल्याकडे कोणताही मार्ग नाही हे तिने जाणले. ती उठून उभी राहिली. ओट्याजवळचा कोयता तिने थरथरत्या हाताने उचलला. कोयतीच्या धार धार पातेवर तिची नजर बऱ्याच वेळ खेळून होती. कारण जे विचित्र कृत्य ती करणार होती त्याची जाणीव तिला झाली होती. दुसऱ्या खोलीत गाढ निजलेल्या सासू सासऱ्यांच्या पायावर तिने अलगद डोकं ठेवलं. मला क्षमा करा असं बोलून ती बाहेरील खोलीत आली. रघुवीर तसाच गाढ निद्रेत होता. ती देवाऱ्यासमोर उभी राहिली. तिने हात जोडून मनोमन देवाला प्रार्थना केली. देवा माझी मदत कर. माझ्या रघुवीरची रक्षा कर. दया कर. या संकटातून आता तूच ह्या घराला वाचव. मी कायम सुवासिनी राहू दे. असं बोलून तिने कंदील हातात घेतला. दार उघडले आणि ती बाहेर आली. दार बंद करण्यासाठी ती मागे वळाली. तोच रघुवीर निद्रावस्थेत उभा असलेला तिला दिसला. क्षणार्धात तो हवेत तरंगत तिच्या मागे घराबाहेर पडला. ते दृश्य बघून तिच्या काळजाचा ठोका चुकला. हृदयात धस्स झालं. समोरच उभी असलेली ती विशालकाय काळी धुरकट आकृती तिला दिसली. पिशाच्चाच्या भीतीने ती ग्रासली होती. माझ्या मागे ये. गडद काळोख्या अंधारात
ती त्या कंदिलाच्या प्रकाशाचा आधार घेत चालू लागली. रघुवीरचे शरीर सुद्धा त्या पिशाच्याच्या मागे मागे तरंगत चालले होते. पण प्रत्यक्ष काय घडतंय याची पुसटशी कल्पनाही त्याला नव्हती. काही अंतर चालून गेल्यावर वातावरणात तीव्र बदलाव घडून आले. उन्हाळ्याचे दिवस असूनही कडाडत्या विजांनी आकाशात हजेरी लावली. काळे ढग दाटून आले. जणू पुढल्या क्षणी पाऊस पडेल अशी चिन्हे दिसून येत होती. इतर रात्री विलोभनीय वाटणारा तो पौर्णिमेचा सुंदर चंद्र या साऱ्या प्रसंगात अतिशय गूढ वाटत होता. त्या चिंचोळ्या पाऊलवाटेवर पडलेला पाला पाचोळा तुडवत ती झपाझप पावले टाकत पुढे चालली होती. इतक्यात समोरून सोसाट्याचा वारा येऊ लागला. वाऱ्याच्या वेगाने तिचा बांधलेला आंबाडा सुटला गेला. केस विस्फारले गेले. एका हाताने कंदील सावरत वाऱ्याचा मारा झेलत ती सपासप पावले टाकीत चालत होती. रघुवीरचे तरंगणारे शरीर तिच्या सोबतच चालले होते. नेहमीची असलेली ती चिंचोळी पाऊलवाट तिला अनोळखी वाटू लागली. क्षणात धुकं पडावं तसा आजूबाजूचा परिसर तिला अस्पष्ट दिसत होता. दुरून येणारी कोल्हेकुई तिला साफ ऐकू येत होती. त्यात मधूनच कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाजही चालूच होता. एकीकडे ते पिशाच्च आणि दुसरीकडे भयाण वातावरण. या गोष्टींमुळे ती नखशिकांत हादरून गेली होती. हृदयाची धडधड आता अधिकच वेगाने वाढली होती. मनात येणाऱ्या अनेक प्रश्नांनी तिला भांबावून सोडलं होतं. शरीरात भीतीची लाट उसळली होती. काही अंतरावर असलेल्या जीर्ण झालेल्या वृक्षावर ते पिशाच्च चढलं. तो वृक्ष तोच होता जिथे तिने त्या म्हाताऱ्याला जेवण व पाणी दिले होते. पिशाच्याने रघुवीरला त्या झाडाच्या जवळ असलेल्या मोठ्या पाषाणावर झोपवले. सुनैना, तू इथवर आलीस म्हणून मी तुला शब्द देतोय. आत्तापासून, या क्षणापासून तुझे घर धनधान्यानी, पैशांनी भरून जाईल. यापुढे तुला कधीच गरिबीची झळ लागणार नाही. तू, तुझे सासू सासरे आता राजवैभवात राहाल. आता तू मला तुझ्या नवऱ्याचा बळी दे. सोबत आणलेल्या कोयत्याने तू तुझ्या नवऱ्याची मान कापून त्याचं रक्त ह्या वाडग्यात टाक. तोच तिच्या समोर एक दगडी वाडगे प्रकट झाले. तिने भीत भीत तिची नजर त्या झाडावर टाकली तर झाडावर असंख्य प्रेत लटकली होती. कवट्यांची रास आणि हाडांचा ढीग झाडाजवळ पडला होता. तिचे मन तिच्या नवऱ्याचा बळी घेण्यासाठी धजावत नव्हते, पण ते पिशाच्च तिची कोणतीच सबब ऐकून घेणार नव्हते. तोच तिला आठवण झाली. त्या रात्री अन्नाचा एकही कण न खाता रघुवीर तसाच झोपी गेला होता. तिने त्या पिशाच्याला विनंती केली, मी त्याचा बळी तुम्हाला द्यायला तयार आहे, परंतु रघुवीरने आज रात्री अन्नाचा एकही कण खाल्ला नाहीये. मी घरी जाऊन त्याच्यासाठी खायला करून आणते. त्याला किमान एक तरी घास भरवते आणि मग मी त्याला एवढेच ना? ठीक आहे, तू जा, पण लवकर परत ये. हो, मी लवकर परत येईन, पण मला वचन द्या की मी येईपर्यंत माझ्या रघुवीरला काहीच करायचे नाही. ठीक आहे, मी वचन देतो, पण तू लवकर ये.
मी वाट पाहीन. आणि सुनैना घरच्या दिशेने चालू लागली. सकाळ झाली होती. पाखरांचा किलबिलाट सुरू झाला. सूर्य उगवला. झाडाच्या फांदीवरून वाट काढत येणारे एक किरण रघुवीरच्या बंद डोळ्यांवर पडले. तोच त्याला जाग आली. अरे, मी इथे कसा पोहोचलो? अशा अनेक प्रश्नांनी पुरता गोंधळलेला रघुवीर घरच्या दिशेने पळत सुटला. घरासमोरच अंगणात गावकऱ्यांची तोबा गर्दी झाली होती. त्या गर्दीतून वाट काढत तो घरात शिरला. समोरच सुनैनाचे ओले चिंब प्रेत जमिनीवर निपचित पडले होते. लक्ष्मी आणि केशव धाय मोकळून रडत होते. ते दृश्य पाहून रघुवीर धाडकन तिथेच कोसळला. त्या दिवसानंतर घरात कोणत्याच गोष्टीची कमी होत नसे. रघुवीरचे घर धनधान्यांनी, पैशांनी पुरते भरून गेले होते. त्या रात्री सुनैना जेव्हा घरी परत आली तेव्हा सतत तिला काही प्रश्न भेडसावत होते, सतावत होते. माझ्याच नवऱ्याचा बळी मी कसा घेऊ? मी काय करू? देवा मला मार्ग दाखव. काहीतरी वाट निघतीये का? या विचारात असतानाच सुनैना मागील दारातून घराबाहेर पडली आणि मागे असलेल्या विहिरीत तिने स्वतःचा जीव दिला. आज या घटनेला 30 वर्षे उलटून गेली आहेत. पण आजही ते पिशाच्च सुनैनाने दिलेल्या वचनात तिची वाट पाहत, तिला हाक मारत झाडावरच उभं आहे. त्या दिवसानंतर रघुवीरने दुसरे लग्न केले नाही. कारण त्याच्या विचारात, त्याच्या आठवणीत, त्याच्या हृदयात सुनैना आजही जिवंत आहे. ही कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्कीच सांगा. अशा नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच तुम्हाला आलेले अनुभव, दैवी साक्षात्कार किंवा कथा आम्हाला खाली दिलेल्या ईमेल ID वर नक्की पाठवा. भेटूया पुढच्या कथेत.